अयोध्येचे महंत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला रामनवमीला अयोध्येत येण्याचे दिले निमंत्रण। समस्त हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या राम जन्मभूमी अर्थात अयोध्येचे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अतूट नाते आहे। एकनाथ शिंदे यांनी याआधी अयोध्या येथे अनेकदा भेट दिली, तरीही मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच रामनवमी उत्सवासाठी अयोध्येत येण्याचे निमंत्रण घेऊन आज अयोध्येतील महंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। अयोध्येतील महंत शशिकांत दास महाराज, शत्रुघ्न दास आणि छबीर राम दास महाराज यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी येऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली। या भेटीत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील सर्व आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांना रामनवमीच्या उत्सवानिमित्त अयोध्येला येण्यासाठी निमंत्रण दिले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्ववादी विचार पुढे घेऊन जात राज्यात सत्तांतर घडवून आणले असून त्यांना प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद असल्यानेच हे शक्य झाले आहे। त्यामुळे त्यांनी आता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी अयोध्येला यायला हवे अशी इच्छा या भेटीत महंतांनी व्यक्त केली। धर्मवीर या नावावर आणखी आंदोलन करण्यात येते आणि विरोध करण्यात येते, काय सांगाल? खरं म्हणजे धर्मवीर संभाजी महाराज यांच्याबद्दल देखील ते धर्मवीर नाहीत अशा प्रकारचं वक्तव्य भाष्य अजितदादांनी केलं। खरं म्हणजे त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती, कारण छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाचं म्हणजे त्यांनी हाल केले, औरंगजेबाने त्यांचे हाल केले, त्यांचे म्हणजे धर्म परिवर्तन करा, धर्म सोडा अशा प्रकारचं औरंगजेबाने जे अत्याचार केले, त्यांचे डोळे काढले, त्यांच्या शरीराचे तुकडे केले, त्यांच्या शरीराची म्हणजे अगदी जे हालाल केले ते कोणी म्हणजे शब्दामध्ये त्याचं वर्णन होऊ शकत नाही। आणि अशा छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर हे काय तुम्ही आम्ही पदवी दिलेली नाही, जे त्यांचं काम आहे, त्यांचं बलिदान आहे, त्यांनी जे बलिदान दिलं या धर्मासाठी, स्वराज्यासाठी, त्यामुळे त्यांना धर्मवीर ही पदवी लागलेली आहे। त्यामुळे तुम्ही इतिहास कसं काय पुसू शकता? आणि अजितदादांकडून ही अपेक्षा नव्हती। त्यामुळे जसं त्यांनी महापुरुषांचा अपमान झाला, अनेक संतांचा अपमान झाला, माफी मागितली पाहिजे अशी त्यांनी भूमिका घेतली होती अधिवेशनामध्ये। त्यामुळे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा देखील त्यांच्या बलिदानाचा एक प्रकारचा अपमान अजितदादांकडून झालेला आहे, म्हणजे त्यांनी देखील ती माफी मागितली पाहिजे। शेवटी सगळ्यांना सारखा न्याय असला पाहिजे। महाराष्ट्र के मुख्यमंत्री जी को आप मिले हो और आपने आमंत्रित किया है अयोध्या आने के लिए। जी, निश्चित रूप से ये परंपरा रही महाराष्ट्र की। जिस समय आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे जी थे, आज हम लोगों के बीच नहीं हैं, ये दुख का विषय है, किंतु प्रसन्नता इस बात की भी है कि उन्होंने एक हुंकार भरी थी भगवान श्री रामलला को मुक्त करने के लिए। जहाँ मुसलमानों का साम्राज्य था, वहाँ पर यहाँ से महाराष्ट्र से जाकर के वहाँ हुंकार भरी थी उन्होंने कि हम भगवान रामलला को मुक्त कराएंगे। उसी विचारधारा को आगे बढ़ाते हुए आदरणीय शिंदे साहब जी हैं, मुख्यमंत्री बने और मुख्यमंत्री बनने के पहले भी श्री अवध जाकर के इन्होंने भगवान रामलला के लिए निरंतर प्रयास किया है। और बाला साहेब ठाकरे जी के साथ जिस तरह से गुरु शिष्य का जो संबंध होता है, नाद का संबंध होता है, जिस तरह से पुत्र और पिता का संबंध होता है, उसी तरह से शिष्य और गुरु का भी संबंध होता है। उसी विचारधारा को हमारे शिंदे साहब ने आगे बढ़ाया है, तो निश्चित रूप से प्रसन्नता का विषय है। यही विचार करके हम इनके पास आए, शिंदे साहब के पास आए कि आप पुनः अयोध्या आएँ, अब तो आप महाराष्ट्र के मुख्यमंत्री के पद पर आसीन हैं, तो निश्चित रूप से आपका धर्म बनता है, आपका कर्तव्य भी बनता है। जिस तरह से आपने सदैव भगवान रामलला के लिए चिंतन किया, बाला साहेब ठाकरे जी के विचारधाराओं के लिए चिंतन किया, उसको आगे बढ़ाने का काम किया, हिंदुत्व की रक्षा की और हिंदुत्व को आगे बढ़ाने का कार्य किया, उसी तरह से मैंने निवेदन किया है कि आप श्री अयोध्या जी में आएँ, भगवान रामलला का दर्शन करें, आशीर्वाद प्राप्त करें, हनुमान जी महाराज से बल प्राप्त करें और माँ सरजू जी की आरती करके आप वहाँ से आएँ और पुनः महाराष्ट्र की धरती पर आकर के हिंदुत्व की रक्षा करें और अपने प्रजा का बढ़िया सुंदर ढंग से देखभाल करें। ये मेरी विचारधारा थी। इसी विचारधारा को लेकर मैं शिंदे साहब के पास आया था। तो निश्चित रूप से शिंदे साहब ऐसा कर भी रहे हैं, किंतु भगवान के पास जाना चाहिए, बार बार धर्म को स्मरण करते रहना चाहिए, क्योंकि जब हम इसे छोड़ देंगे, यदि हम धर्म को छोड़ देंगे तो धर्म हमें छोड़ देगा, जब धर्म हमें छोड़ेगा तो हम कुमार पड़ जाएंगे। इसलिए निरंतर
बराबर धर्म को याद रख करना चाहिए और उसको आगे बढ़ाने का कार्य करना चाहिए, जैसा कि शिंदे साहब कर रहे हैं। उनके विषय में विशेष क्या कहूँ, अच्छा, ठाकुर जी की कृपा सदैव इनके ऊपर बनी रहे। यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि खाली असलेल्या कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स देखील करा। तसेच नव्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता 9819778403। त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेला ठाणे बातमीदार वृत्तवाहिनीच्या मेल आयडी वर देखील आपल्याला संपर्क करता येईल।